सर्वसामान्यांसाठी खूप महत्त्वाची आहे। जर तुम्ही मासे खात असाल तर आवर्जून ही बातमी बघा। माशांवर केमिकल फवारणाऱ्या विक्रेत्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। या व्हिडिओमुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। हा धक्कादायक प्रकार कुठे घडलाय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। तुमच्या माशांवर केमिकल स्प्रे, तुम्ही खाताय केमिकल मासे। विक्रेत्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर। सावधान, तुम्ही जर रस्त्यावर मासे विकत घेत असाल तर सावधान, कारण तुम्ही मासे नाही तर माशांच्या नावाखाली केमिकल खाताय। हो, तुम्ही चक्क केमिकल खाताय। असं मी का म्हणतोय तर मग हा व्हिडिओ नीट पहा। होय, हे आहे झुरळ मारण्याचं केमिकल आणि हेच केमिकल वसई पूर्व येथील नवजीवन परिसरातील एका मासे विक्रेत्याकडून माशांवर मारलं जातंय आणि तुमच्या जीवाशी खेळ केला जातोय। खरं तर हे औषध झुरळ मारण्यासाठी उपयोगात आणलं जातं आणि त्यामुळे ते विषारी असतं। तसंच हे केवळ कीटक मारण्यासाठी बनवलेलं आहे। त्याचा अन्नाशी किंवा खाद्यपदार्थांशी थोडा जरी संपर्क आला तरी ते आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरतं। त्याच्यामुळे बरेचसे विकार होऊ शकतात, जसं का आपण फूड कंटॅमिनेशन बोलतो। त्याच्यामुळे नॉशिया म्हणजे सतत उलटीसारखी फिलिंग येणं किंवा लूज मोशन्स लागू शकतात, रक्ताच्या उलट्या होऊ शकतात, फूड पॉइझनिंग होऊ शकतं आणि जर ते वेळेस आटोक्यात नाही आणलं तर जीव घेणं पण होऊ शकतं। मात्र हा प्रकार काही पहिलाच नाहीये। या आधी देखील मासे विक्रेत्यांकडून अनेकदा ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ केल्याचं निदर्शनास आले। काही दिवसांपूर्वीच ठाण्यात मासे विक्रेत्याकडून मासे विकताना लघुशंका केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता। तसंच कुठे मासे ताजे दिसावेत म्हणून रंग देखील लावला जातोय, तर कुठे सांडपाण्यात मासे धुतले जात आहेत। तर काही दिवसांपूर्वी मालाडमध्ये एका फळ विक्रेत्यानं उंदरांनी फळ खाऊ नये म्हणून उंदीर मारण्याचं औषध लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता। अशातच आता माशांवर स्प्रे मारतानाची दृश्य समोर आल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। त्या व्हिडिओमध्ये क्लिअर दिसतंय की माशावर ते स्प्रे करतात आहे आणि तो जीवघेणा प्रकार आहे। म्हणजे धंद्यासाठी, तुमचं पोट भरण्यासाठी तुम्ही लोकांची जीवाची खेळतात आहे। अशा लोकांना मारल्याशिवाय राहणार नाही, कारण हे लोकांच्या जीवाची खेळतात आहे आणि आम्ही हे खेळून देणार नाही। अशा धोकादायक प्रकारामुळे सर्वसामान्यांचा आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झालाय। वेळोवेळी कारवाई होऊनही ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरूच असतो। त्यामुळे अशा विक्रेत्यांवर कठोरात कठोर कारवाई कधी होणार हाच खरा प्रश्न आहे। मनोज तांबेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, विरार।